त्यानंतर रुपेशजी गुवारी तसेच हितेशजी बलंगे. चला मॅच सुरू होते. 2 षटकांचा मॅच आहे. मॅच सुरू झालाय. अतुल हेच आणि हा फलंदाज या ठिकाणी बाद. पहिल्याच चेंडूवरती आउटसाइड ऑफ स्टंप फलंदाज बाद होतोय तो उमेश. अतुल नडगे याने करामत केलेली आहे. पहिल्याच चेंडूवरती आपण जर पाहिलं तर नक्कीच विकेट मिळवलाय. त्यानंतर आपण जर रिप्लेच्या माध्यमातून या विकेटला पाहिलं तर पहिलाच चेंडू पंचांचा इशारा आल्याच्या नंतर आपण जर लगेच सुरुवात केली आणि आउटसाइड ऑफ स्टंपच्या चेंडूवरती छेडखानी करण्याचा प्रयत्न केला असं मी म्हणेन. कारण की भरपूर लांब होता चेंडू आणि जो आवाज आला नक्कीच फलंदाजाला सुद्धा माहिती आहे की माझा झेल मागे पकडला गेला. लगेच तो निघाला पॅव्हलियनच्या साईडनं. 1-0 अशी धावसंख्या आई ग्रुप भाटपाडा या संघाची. ही शेवटची फेरी इकडनं जो जिंकेल तो सुपर 3 मध्ये जाताना आपल्याला बघायला मिळेल. इथे जर तुम्ही कमी पडला तर पुन्हा एकदा तीच तयारी पुढच्या टुर्नामेंट मध्ये. बॅक टू द बॉलर. सुपर कॉन्टेस्ट 2 तगड्या संघांमध्ये. 12 चेंडूमध्ये टार्गेट सेट करायचं आहे. 12 चेंडूमध्ये टार्गेट चेस करायचं आहे. इथे ह्या गोष्टी नक्कीच थोड्याशा चॅलेंजिंग होऊन बसतात. अतुल याचा चेंडू अजून एक चांगला चेंडू बघायला मिळतोय. आतापर्यंत चेंडू टाकून झालेत या षटकाचे ते म्हणजेच 3 आणि धाव संख्येचा फलक अजूनही कोरा आहे. अतुल स्ट्रेट ड्राइव्ह विकेटच्या हातामध्ये. फलंदाज अजून एक बाद होताना दिसेल. कुठला फलंदाज या ठिकाणी बाद झालाय तर रुपेश हा आउट झालेला आहे. 2 चेंडू खेळला. तिसऱ्या चेंडूवरती मात्र तो त्याचा धावफलकाची पाठी कोरी ठेवूनच मैदानामधून मागे सरकलाय. रुपेश परेड कॅच आउट बाय विकेश भडांगे. सुपर काम, चांगली कामगिरी. अजूनपर्यंत धावफलक जो आहे तो विकेटच्या रकानेमध्ये 2 विकेट आहेत आणि धाव संख्येच्या रकानेमध्ये आपण जर पाहिलं तर एकही धाव लागलेली नाहीये. काय सुंदर झेल टिपलाय विकेशने. पोमण विरुद्ध भाटपाडा विरार पूर्वेचा हा संघ आहे आणि पोमण जर आपण पाहिला तर नक्कीच आपल्याला परिचित असलेला हा संघ आहे. भाटपाडा संघाने सुद्धा आपली छाप पाडलेली आहे मागील 3 वर्षांपासून. आई ग्रुप भाटपाडा हा संघ चांगला क्रिकेट खेळत असताना आपल्याला बघायला मिळत आहे. दरम्यान अतुल याचा पुढचा चेंडू ऑन साइडला हवेच्या विरुद्ध दिशेनं चेंडू खाली राहुल अंधेर आणि या ठिकाणी अजून एक फलंदाज बाद. एकही धाव अजून करू दिलेलं नाहीये. ऑन साइडला खेळण्यासाठी मजबूर केलं होतं मात्र फटक्यामध्ये कमी पडला दम आणि इथे मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होताना दिसतोय तो राकेश. आतापर्यंत 3 गडी गमावल्यात. एकही धाव अजून सुद्धा करू दिलेला नाहीये. बघा शरीरापासून लांब पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू वर गेला. हालाकी चेंडूने उंची गाठली होती, अंतर गाठलं नव्हतं. त्यामुळे आपण पाहू शकता की एक चांगला विकेट मिळालाय. कल्पेश 0 चेंडू खेळलाय. 0 धावसंख्या आहे. आता नव्यानं विकास मैदानामध्ये आलाय. पहिला चेंडू तो खेळणार आहे मात्र धावसंख्येचा रकाना बघूया कशा पद्धतीनं पुढे सरकवला जातोय. आजच्या दिवसातली पहिली मॅडन ओव्हर
अतुल याच्यासाठी टाळा झाला पाहिजे. काय जबरदस्त गोलंदाजी आणि 3 गडी हे नक्कीच मिळवले गेलेत. अतुल याचा जर विचार केला कालच्या दिवसामध्ये अतुल ठाकरे, आजच्या दिवसामध्ये अतुल नडगे. बघा हा जो आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघायला मिळतोय अतुल नडगे आतापर्यंत 1 षटक टाकलाय, 1 मेडन. या सामन्यामध्ये 6 डॉट, एकही धाव नाही, 3 विकेट. काय जबरदस्त आणि इकॉनॉमी 0.00 ची काय जबरदस्त कामगिरी, जबरदस्त या ठिकाणी कामगिरी. आता मात्र राहुल अंधेर इथे राहुल याच्या षटकामध्ये आता मात्र एक चांगली अपेक्षा असेल. मात्र संघ बदल झालाय, संघ वेगळा आहे, फलंदाज वेगळा आहे आणि या फलंदाजाला तुम्ही अंडर एस्टिमेट करू शकत नाही. कल्पेश परेड यांना, कल्पेश परेड नावाचा हा घणाघाती फलंदाज हा नक्कीच काटा म्हणून उभा आहे. तो पवन संघाच्या ह्या नक्कीच गोलंदाजांसमोर शरीरापासून लांब व्हाईट बॉल, पहिलाच एक्स्ट्रा. परंपरेप्रमाणे राहुल याने 3ऱ्या षटकामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर वाईड हाताळला गेलाय. मला वाटतं 4थं षटक आहे आणि 4थ्या षटकामध्ये सुद्धा हा पहिला एक्स्ट्रा दिलाय. स्वामी यस, एक्स्ट्रा दिलेला आहे. कल्पेश टू राहुल. ओ आता मात्र चेंडू खाली शतरक्षक, काय जबरदस्त क्रिकेट. शॉर्ट लेग रिजन मधला शतरक्षक लॉंग शॉट बाउंड्रीच्या दिशेने जात असणाऱ्या चेंडूला झेल केलं. फलंदाज बाद झाला तो कल्पेश परेड. परिस्थिती फारच दयनीय झाली आहे. कल्पेश परेड याचा जर आपण लेखाजोखा पाहिला तर 1 चेंडू तो खेळलाय आणि 0 धाव करून मात्र तो बाद होताना दिसतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती, आपल्या मोबाईल स्क्रीनवरती. राहुल आज फॉर्म मध्ये 3 मॅन ऑफ द मॅच या खेळाडूने अगोदर घेतलेल्याच आहेत. मात्र दुसऱ्या आणि मी म्हणेन 4थ्या मॅन ऑफ द मॅच अजून वाटचाल करेल की काय ही शंका निर्माण होऊ लागलेली आहे. बघा किती चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दीपेश होता मला वाटतं आणि दीपेश गोरे यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये आदरणीय सन्मान्य दिनेशजी जाबर साहेब, वेलकम, आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि बेलकडी गावचे ते जावई सुद्धा आहेत, हे सुद्धा विसरून चालणार नाही आहे. दिनेश जाबर, शाखा प्रमुख उबाटा शिवसेना गटाचे मानपाडा परिसरातील, त्यांचं खूप खूप स्वागत आहे. हा चेंडू आपण पाहू शकता. नक्कीच पंचांकडनं आपण पाहतोय की तुम्ही वाईड मागण्यापेक्षा तुम्हाला एक रिव्ह्यू सुद्धा दिला गेलाय, त्यामुळे तुम्हाला जर ते पटत नसेल पण तर तुम्ही रिव्ह्यूच्या माध्यमातून कॉल करू शकता. तर हे लक्षात असू द्या. मात्र पंचांना कुठल्याही इशाऱ्यानं मागणी करण्यापेक्षा तुम्हाला असोसिएशनने ती लाईफ लाईन दिलेली आहे. हा चेंडू पुन्हा एकदा, अजून एक निर्धाव चेंडूची समाप्ती. फलंदाज विकी आहे. विकी याने आतापर्यंत 2 चेंडू खेळल्यात, 2 चेंडूमध्ये एकही धाव बनवलेली नाही आहे. 4 विकेट आणि 1 गडी बाद झालाय. 1 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. शेवटचं षटक, क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू, मात्र थोडीशी मिसफिल्ड झाले तिकडे. 1च धाव मिळेल एका धावेनं. या लेग बाय चोरपण ही 1 धाव आले, ही सुद्धा कुठल्याही फलंदाजाच्या अकाउंट मध्ये जात नाहीये. 2 धावा दोन्ही एक्स्ट्रा आहेत, दोन्ही एक्स्ट्रा धावा आहेत. आपण जर पाहिल्या तर लिगल धाव आपण मला वाटते मेहनत करून एकही आलेली नाही अजून सुद्धा. एक वाईड आणि ही एक लेग बाय, अशा दोन्ही धावा हे एक्स्ट्राच्या रूपाने आल्यात. काय जबरदस्त गोलंदाजी. करंट रन रेट 1.20 आहे. ओ इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ज्यांच्या बॅटला चेंडू लागला तिथे जर विकेट मिळालाय किंवा मग त्या संघाला नुकसान झालंय. मात्र आपण पाहू शकता आई ग्रुप भाटपाडा संघाची धावसंख्या 4 बाद 2. क्या बाद. ऑन साइडला चेंडू खेळला जातो. शतरक्षक त्या ठिकाणी आहे, अतुल आहे. मला वाटतं चेंडूला उचलायला आणि फेकेल तोपर्यंत. आणि ते अजून एक फलंदाजाचं पतन. धावसंख्या आहे
ती म्हणजे आपण पाहू शकता 3 आणि 4 धावांचं लक्ष 12 चेंडूमध्ये. चला अष्टभुजा लहूपाडा संघाचा संघनायक, गावदेवी कामन संघाचा संघनायक. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघायला मिळत आहे सन्माननीय मान्यवर कक्ष आमचा भरगच्च भरलेला आहे. आदरणीय सन्मान्य श्री दिनेशजी जाबर साहेब, त्यानंतर जर पाहिलं विद्यमान अध्यक्ष वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे रघुनाथजी जोगारी, हरिश्चंद्रजी गोवारी, पोमनगावचे ग्रामस्थ, त्यानंतर प्रमुख सल्लागार या पदावरती तसेच सदस्य म्हणून आपल्याला वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे ते म्हणजेच जयवंतजी बडांगे आणि रवींद्र जुंबल, मला वाटतं यस रवींद्र जुंबल आहेत या साईडला. आणि त्यांच्या बाजूला आपण जर पाहिलं तर नक्कीच दिनेश भुरकुंड, आमचे ग्रामस्थ पोमन गवलीपाडा आणि जिल्हा परिषद मस्किनपाडा या शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष. तर खूप खूप आपलं स्वागत आहे. आणि मी विनंती करतोय आयोजकांना की आदरणीय सन्मान्य श्री रघुनाथजी जोगारी यांचा आदर सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. तर त्याची तयारी या ठिकाणी आपण करतोय. विद्यमान अध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून नेहमी चांगलं कार्य करत असताना या असोसिएशनला पुढे नेण्यासाठी जी टीम आहे त्या टीमला लीड करण्यासाठी आणि या संघांना अचूकतेने या ठिकाणी बांधून ठेवण्यासाठी किंवा मग एका माळीमध्ये होण्यासाठी नक्कीच ज्यांचा मोलाचा वाटा आहे आणि त्यांचा निर्णय अतिशय चांगल्या पद्धतीने ते आपल्याला देत असतात अध्यक्ष नात्याने. तर रघुनाथजी जोगारी यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय. आपल्याला आजच्या दिवसासाठी आदरणीय सन्मान्य दिनेशजी जाबर साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रुपये रोख रक्कम 7,000 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. त्याबद्दल सन्मान्य दिनेशजी जाबर जे टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळतात त्यांचे खूप खूप आभार मी आदरणीय आयोजकांच्या माध्यमातून मानतोय. सन्मान्य दिनेशजी जाबर साहेब, मला वाटतं या गावचे ते जाबाई सुद्धा आहेत आणि ठाणे परिसरातील एक प्रतिष्ठित व्यक्ती सुद्धा आहेत. मध्ये मध्ये जसा जसा वेळ मिळेल तसा आपण सत्कार या ठिकाणी करणार आहोत. दरम्यान हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं खेळला जातो. चेंडूला मग सिंगल डबल या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव संख्येचा जो टार्गेट आहे तो नक्कीच थोडासा कमी आहे, मी म्हणेन भरपूरच कमी असं म्हणावं लागेल. लो स्कोरिंग गेम आहे, 4चा टार्गेट आहे. हे सर्वात लोएस्ट टार्गेट असेल मला वाटते या वसई तालुका आदिवासी क्रिकेट. ऑफ साईडला शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि या ठिकाणी या 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावेला धाव फलक आणि आजच्या दिवसातला मला वाटतं मला वाटतं 94 हायेस्ट हा भाटपाड्याचा आहे. आय थिंक व्हाईट बॉल आणि इथे सामना जिंकलेला आहे. खूप खूप अभिनंदन पमन संघाचं आणि भाटपाडा संघाचे कौतुक. पमन संघाचा संघनायक, त्यानंतर गावदेवी कामन संघाचा संघनायक आलेला आहे आणि अष्टभुजा लहूपाडा या संघाचा संघनायक सुद्धा. तर आई ग्रुप भाटपाडा संघ आपण जर पाहिला 3 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि बिनबाद एक चांगले क्रिकेट खेळलेले पोमन संघाने.